तर गुढीपाडव्याचं निमित्त साधत 114 प्रकल्पग्रस्तांना MMRDAच्या वतीनं कुर्ला कोहिनूरमध्ये घरं मिळाली आहेत। आज वांद्रेमधील MMRDAच्या कार्यालयामध्ये या प्रकल्पग्रस्तांना घरांच्या चाव्या आणि ताबापत्र आमदार दिलीप लांडेंच्या हस्ते देण्यात आलं। कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागामध्ये विमानतळ विस्तारीकरणामध्ये बाधित झालेल्या सर्व कुटुंबांना हक्काची घरं मिळवून देण्यासाठी आमदार दिलीप लांडेंनी मोठे प्रयत्न केले। त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। या अगोदर 3 टप्प्यात सुमारे 3,500 कुटुंबांना हक्काची घरं मिळाली आहेत। तर आता या चौथ्या टप्प्यामध्ये 114 कुटुंबांना घरं मिळाली आहेत। पुढच्या काळामध्ये 5,500 कुटुंबांना घरं दिली जातील असा विश्वास दिलीप लांडेंनी व्यक्त केलाय। प्रथा आणि परंपरा डोळ्यासमोर ठेवून शासनाला विश्वासात घेऊन आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी 114 लोकांना चौथ्या टप्प्यातली घरं देत आहोत। एक चांगला मुहूर्त आहे आणि लोक गेले अनेक वर्ष आपलं स्वतःचं मुलाबाळाचं स्वप्न घेऊन फिरत होते की माझं घर कधी मिळेल। हा एक चांगला दिवस आज उजळलेला आहे, म्हणून या मुहूर्तावरती आज 114 देत आहोत। 1 मे पर्यंत परत आपण 200 लोकांना देत आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।